सभापती महोदय, एकदम महत्त्वाची पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतो की 2 दिवसापूर्वी अंबरनाथ येथील केमिकल कंपनीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याने स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे। 2 दिवसामध्ये अंबरनाथ येथील एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली होती। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक धूर आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने जीव वाचवण्याच्या आकांताने सुमारे 400 लोक रहिवासी रस्त्यावर सैरवाला पळत होते। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तेथील रासायनिक कंपन्यांमुळे लहान मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे। याची वारंवार प्रदूषण मंडळाला माहिती देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, त्यावर दुर्लक्ष होते। तसेच आज सकाळी बदलापूर शिरगाव परिसरात केमिकल कंपनीतून वायू गळती झाल्याने नागरिकांना श्वासाचा त्रास होतोय, डोळे चुरचुरणे असे गंभीर प्रॉब्लेम निर्माण झालेत। तर या सर्व कंपन्यांचा ऑडिट करून कुठल्याही प्रती त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे। तसेच अंबरनाथ बदलापूरमध्ये महानगर गॅसने अचानक दर वाढवल्याने तसेच कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीमध्ये आलेत, हॉटेल बंद होण्याच्या संकटामध्ये आहेत। दोन्ही गोष्टी शासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन तात्काळ त्यावर कारवाई अशी या ठिकाणी विनंती करत आहे। उभा राहिलेलो आहे। सन्मान्य सदस्यांनी ॲडिशनल अंबरनाथचा उल्लेख जो केला त्याला मी काल रात्री 1:30 वाजता भेट दिलेली आहे। तिथं अचानक भेट दिल्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समोर आलेल्या आहेत आणि कालच केमिकल फॅक्टऱ्या ज्या ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहेत त्यांचं सेफ्टी ऑडिट झालेलं आहे का आणि फायर ऑडिट झालेलं आहे का याचा तपास करण्याचे मी सूचना दिलेल्या आहेत। नसेल तर त्यांना सुरुवातीला नोटीस देऊन ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हलगर्जीपणा मुद्दाम जर इंडस्ट्रियलिस्ट करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील मी कालच रात्री दिलेल्या आहेत।